पवित्र शास्त्र म्हणते, ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. काय आपण वधस्तंभावर खिळलेला येशू पाहिलेला आहे? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपस्थित सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, देव आमच्यावर प्रीती करणारा आहे. त्याच्या प्रीतीमुळेच येशू ख्रिस्त आम्हाला लाभला. आमच्या तारणाची योजना देवाने ख्रिस्ताच्या द्वारे परिपूर्ण केली आहे. तोच देव आजही तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. त्याची इच्छा आहे की पापांपासून आमचा बचाव व्हावा. म्हणून प्रियांनो, वधस्तंभावरचा येशू ख्रिस्त आम्हाला ठाऊक असणे आवश्यक आहे. येशूचे वधस्तंभावर खिळले जाणे हे येशूच्या कार्यामधील सर्वोच्च कार्य होते. जगाचे पाप आपल्या स्वतःवर घेऊन जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा या नात्याने येशूला वधस्तंभावरचे मरण पत्करणे शास्त्रलेखाप्रमाणे क्रमप्राप्त होते. आजच्या अध्ययनात आपण येशूला वधस्तंभी खिळणे, त्याची उत्तरक्रिया या गोष्टींचे अध्ययन करणार आहोत. योहानाचे शुभवर्तमान वेगवेगळ्या प्रकारे या सर्व गोष्टी आमच्या समोर ठेवते. हे वेगळेपण काय होते? योहानाने कोणत्या गोष्टींवर भर दिला आहे आणि येशूचे वधस्तंभावरील मरण आमच्यासाठी काय साध्य करते, या गोष्टींकडे आपण आपले लक्ष लावण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पृथ्वीवरील जीवनातील सर्वोच्च कृत्य करणार आहे. हा अवघड पेच प्रसंग नव्हता, तर त्याच्या एकंदर कार्याचा उत्कर्ष बिंदू होता. बहुतांसाठी खंडणी म्हणून आपले प्राण अर्पण करण्यासाठीच तो या पृथ्वीवर आला होता. अखेर चौकशीची सर्व नाटके संपली. सकाळ उजाडली आहे, तरी अजून रात्र असल्याचाच भास होतो आहे. या जगाची ही सर्वात काळीकुट्ट घटका आहे, हे लक्षात घ्या. बाहेर चौकात आता कोणीच नाही. आदल्या रात्री पेत्र ज्या शेकोटीपाशी उभेसाठी बसला होता, तेथे आता केवळ राख उरली आहे. शिपायांची टिंगल टवाळी, हेरोदाचे तिरस्काराचे शब्द आणि पिलाताच्या मनातील द्वंद्व आता संपले आहे. पेत्राने प्रभूला नाकारणे आणि प्रभू येशूने टेकडी चढून गुलगोथा येथे जाणे, या दोन घटना दरम्यानचा काळ अनेक प्रसंगांनी खचून भरला आहे. पेत्राने त्याला तिसऱ्यांदा नाकारले त्यापूर्वी कैफा व सनेद्रीन सभेसमोरची चौकशी संपली असावी. मग सकाळी पुन्हा न्यायसभा भरली. त्यापूर्वी येशूचे हाल हाल करण्यात आले. रोमन सैनिक चाबकाचे फटके मारीत. त्यात एवढा द्वेष असे की त्या फटक्यांनीच अनेकदा कैदी आपले प्राण सोडित असे. प्रभू येशूच्या पवित्र मस्तकावर काटेरी मुकुट दाबून बसवला, हाही एक छळण्याचा क्रूर प्रकार होता. अखेरीस पिलाताने त्याला बाहेर आणले आणि म्हटले, पहा हा मनुष्य. श्रोत्यानो, ते दृश्य फार दुःखदायी होते. या विश्वाचा निर्माण करता, या जगाचे जीवन व प्रकाश जो पवित्र, त्याची त्यांनी कोण दुर्दशा केली? यहुद्यांचे पुढारी होते. त्यांना सैतान चिथावणी देतच होता आणि ते कंठशोष करीत ओरडत होते, ह्याला वधस्तंभी खिळा, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले. श्रोत्यानो, आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे पिलाताने प्रभू येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता ह्या लोकांच्या स्वाधीन केले. योहान शुभवर्तमान 19 अध्याय आता 17 पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. ह्यामध्ये येशूला वधस्तंभावर खिळणे ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे. योहान वधस्तंभावर खिळल्या जाण्याचे चित्र देत नाही. तो मात्र जागा नमूद करतो. फार अधिक माहिती तो ह्याविषयी आम्हाला देत नाही.
आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की लेव्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 12व्या वचनाप्रमाणे प्रत्येक पापार्पण छावणीबाहेर घेऊन जाऊन स्वच्छ जागी ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रभू येशूने स्वतःविषयीची भविष्यवाणी पूर्ण केली, म्हणून तो जुन्या करारात सांगितल्याप्रमाणे सर्व काही पूर्ण करतो. आमच्या पापार्पणाला प्रभू येशू ख्रिस्ताला शहराबाहेर नेण्यात आले. इब्रिलोकास पत्राचा लेखक इब्रिलोकास पत्र 13 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये लिहितो. इब्रिलोकास पत्र 13 अध्याय 12 वचन. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. 19 अध्याय 17 आणि 18 वचने पहा काय सांगतात. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खेळले. आपल्या लक्षात आले असेल श्रोत्यानो की मी दुसऱ्या शुभवर्तमानांशी योहानाच्या शुभवर्तमानाला जुळवण्याचा प्रयत्न केलेला नाही. 19 वचन. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली, तिच्यावर यहूद्यांचा राजा नासोरी येशू असे लिहिले होते. हे सर्व एकमेकांपासून अर्थात सर्व शुभवर्तमान एकमेकांपासून भिन्न आहेत आणि वेगवेगळ्या उद्देशाने लिहिण्यात आलेले आहेत. आपल्याला ह्या चारही शुभवर्तमानांना एकत्र ठेवून वधस्तंभाविषयी त्या लेखकांनी जे काही लिहिले ते एकत्रित पाहावे लागेल. 20 ते 22 वचने मी आपणाकरिता वाचते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमन व हेलेनी ह्या भाषात लिहिलेली होती. तेव्हा यहूद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहूद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहूद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले, असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले. श्रोत्यांनो, आम्ही वाचले की ती पाटी इब्री, रोमन व हेलेनी ह्या भाषात लिहिल्या गेली होती. इब्री भाषा त्या काळची धर्मविषयक भाषा होती. त्या भाषेमध्ये ती पाटी लिहिण्यात आली होती. रोमी भाषेत ती भाषा संस्कृती व शिक्षण विषयक भाषा होती आणि हेलेनी भाषा जी कायदा व व्यवस्थेसंबंधी भाषा होती त्यामध्ये ती पाटी लिहिण्यात आली. अर्थातच जे काही त्या पाटीवर लिहिण्यात आले होते ते संपूर्ण जगाकरिता लिहिण्यात आले होते. हे पाहण्याकरिता की त्याने संपूर्ण जगाकरिता स्वतःचा प्राण दिला. हे शुभवर्तमान आहे जे आम्हाला आज ह्या जगाला सांगायचे आहे. हीच जगाची एक आशा आहे श्रोत्यानो. 23 आणि 24 वचने सांगतात, शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एका शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे ह्यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी जेव्हा त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले असे वाक्य लिहिण्यात आले आहे. कुठलाच शुभवर्तमानकार ख्रिस्ताच्या मृत्यूचे वर्णन करीत नाही हे लक्षात ठेवा. वधस्तंभाविषयी व येशूला त्यावर खिळण्याविषयी अशा काही गोष्टी आहेत ज्या आमच्यापासून लपवून ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक सविस्तर गोष्टींवर देवाने पडदा टाकला आहे. अंधकाराने जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला तेव्हा त्या जागेला आच्छादून टाकले होते. त्यामुळे लोक त्या वधस्तंभावर काय होत आहे ते काहीच पाहू शकले नाहीत. सर्वप्रथम आमची उत्सुकता, आमच्या कुतूहलाची संतुष्टी करण्याकरिता देवबाप आम्हाला मनगढत गोष्टी आणि त्यांचा हवाला देत नाही. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी अर्थात वधस्तंभावर परमेश्वर पिता व पुत्र अर्थात येशू ख्रिस्त ह्यांच्यामध्ये एक तडजोड सुरू होती, एक व्यवहार सुरू होता. जगाच्या पापांसाठी हा व्यवहार सुरू होता. आमच्या समजशक्तीच्या, आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर ह्या गोष्टी आहेत श्रोत्यानो. आम्ही फक्त विश्वासाने वधस्तंभावर ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे जी क्षमा आम्हाला देव करण्यात आली आहे
ती स्वीकारायला हवी, त्यावर विश्वास ठेवायला हवा. आणि हाच एक मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही ह्या अंधकाराला दूर करू शकतो. श्रोत्यानो, त्याचे वस्त्र जे शेतकऱ्याचे वस्त्र होते, चांगल्या प्रकारचे वस्त्र होते, ते सुद्धा त्यांनी वाटून घेतले. आणि हे जे वस्त्र होते ते कोणी त्याच्यासाठी बनवले होते, परंतु त्यांनी त्यावर चिठ्ठ्या टाकल्यात. जरी ह्या रोमी लोकांना ते माहीत नव्हते, तरी शास्त्रातल्या लिहिलेल्या गोष्टी त्यावेळी हे लोक पूर्ण करीत होते. आणि त्या बाबतीत आम्ही 24व्या वचनात वाचले की जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. स्तोत्रसंहिता 22वा अध्याय आणि 18वं वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 22 अध्याय आणि 18वे वचन. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकितात. नंतर आपण आता 25 ते 27 वचने वाचूया. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की येशू मरियेला बाई असे संबोधितो, जसे त्याने योहान शुभवर्तमान 2 अध्यायामध्ये काना येथील विवाहात आपल्या आईला संबोधले होते. आता त्याची वेळ आली आहे. तो आता मरणार होता, परंतु पुन्हा जिवंत सुद्धा होणार होता. त्याचे गौरव होणार होते. आपल्या आईशी त्याचे नाते आता तुटणार होते. तिच्यासाठी व आमच्यासाठी तो गौरवशाली ख्रिस्त आहे. त्याच्या पुनरुत्थानाद्वारे तिच्या नावावर लागलेला कलंक आता दूर होणार होता. तिची प्रतिष्ठा पुन्हा कायम स्थापित होणार होती. पण ज्या प्रकारे दुसरे लोक, दुसरे विश्वासणारे विश्वासाने ख्रिस्ताकडे येतात, तसेच तिला सुद्धा त्याच्याकडे येणे आवश्यक होते. वधस्तंभावर जगाच्या पापांसाठी मरताना त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले नाही. आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो की त्याच्या पुनरुत्थानानंतर मरिया सुद्धा दुसऱ्या शिष्यांसोबत वरच्या खोलीमध्ये प्रार्थना करीत होती. आणि नंतर ती आम्हाला कोठेच आढळत नाही किंवा तिचे नाव आम्हाला कोठेच वाचायला मिळत नाही. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत प्रभू येशूने योहानाला सांगितल्याप्रमाणे त्याने तिला स्वतःच्या घरी ठेवले आणि तिची काळजी घेतली. 28 ते 30 वचने पुढे सांगतात, ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. श्रोत्यानो, योहान फार काळजीपूर्वक शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी कशा प्रकारे पूर्ण झाल्यात हे दाखवित आहे. जुन्या करारात असे काही अध्याय आहेत जे वधस्तंभावर खेळल्या जाण्यासंबंधी आहेत. अर्थात स्तोत्रसंहिता 22 अध्याय, उत्पत्तीचे पुस्तक 22 अध्याय, यशायाचे पुस्तक 53 अध्याय, लेव्यचे पुस्तक 16वा अध्याय. वधस्तंभावर खेळलेल्या अवस्थेत असताना 28 भविष्यद्वाण्या पूर्ण झाल्यात. मला तहान लागली आहे हे स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 21व्या वचनाची पूर्तता आहे. पूर्ण झाले आहे असे प्रभू येशूने म्हटले. काय पूर्ण झाले होते श्रोत्यानो? तुमच्या व माझ्या सुटकेचे कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण झाले होते. परमेश्वर पित्याला सांगताना प्रभू येशूने म्हटले की जे कार्य करण्याकरिता तुम्हाला दिले होते ते मी आता पूर्ण केले आहे. 19वा अध्याय 31 ते 37 वचने सांगतात, तो तयारीचा दिवस होता म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बात मोठा दिवस होता. म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे. ह्यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून
ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील. श्रोत्यानो, पहिली भविष्यद्वाणी जी योहान नोंदतो ती पूर्ण झाली. ती येण्याप्रमाणे स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि 20 वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि 20 वचन. त्याची सर्व हाडे तो सांभाळितो, त्यातले एकही मोडत नाही. श्रोत्यानो, दुसरीची पूर्तता अद्याप झालेली नाही. जखऱ्याचे पुस्तक 12 अध्याय आणि 10 वचन आम्हाला सांगतं. जखऱ्याचे पुस्तक 12 अध्याय आणि 10 वचन. आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरूशलेम निवाशांवर कृपा व विणवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन, आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील. एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करीतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करीतील. श्रोत्यानो, ज्या मला त्यांनी विंधिले ही जी भविष्यद्वाणी आहे ती पूर्ण झाली आहे. परंतु जखऱ्या म्हणतो की तो पुन्हा परत येईल, आणि जेव्हा तो येईल तेव्हा ते त्याच्याकडे पाहतील. ते एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसा त्यासाठी शोक करतील. ही भविष्यद्वाणी अद्याप पूर्ण झालेली नाही. आता आम्हाला दिसतं की योसेफाच्या कबरेमध्ये येशूचे शरीर ठेवण्यात येते. आम्ही अशा काही वास्तविकता पाहत आहोत श्रोत्यानो, ज्या शुभवर्तमानातील ऐतिहासिक वास्तविकता आहेत. पॉल आमच्याकरिता त्यांना करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये अशा प्रकारे स्पष्ट करतो. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचन. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. श्रोत्यानो, ह्या शुभवर्तमानाच्या मध्यवर्ती वास्तविकता आहेत. आमचा उद्धार ह्या वास्तविकतांशी व प्रभू येशू ख्रिस्ताशी आमचा जो संबंध आहे त्यावर अवलंबून आहेत. काय आपला त्याच्यावर विश्वास आहे? जेव्हा तो वधस्तंभावर मेला तेव्हा त्याने आपणासाठी जे काही केले त्यावर आपला विश्वास आहे? काय आपण विश्वास धरता की त्याने फार क्रूर आमच्या ऐवजी आम्हाला सोडविण्यासाठी भयंकर असा मृत्यू पत्करला? 38 ते 40 वचने सांगतात. योहान शुभवर्तमान 19 अध्याय 38 ते 40 वचने. त्यानंतर अर्मिथाकाईर योसेफ ह्याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता, आणि पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले. आणि त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अग्रू ह्यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. ज्या दोघांनी येशूचे शव वधस्तंभावरून उतरवले ते दोघेही श्रोत्यांनो नामांकित पुरुष होते. योसेफ एक श्रीमंत मनुष्य होता. निकोदेमस यहुद्यांचा सरदार असून रात्रीच्या वेळी येशूकडे आला होता. हे गुप्त शिष्य होते आणि आता ते प्रथमच उघडपणे बाहेर पडले होते. आम्ही त्यांच्याकडे टीकात्मक दृष्टीने पाहायला नको. ते पडद्याच्या मागे होते. पण आता जेव्हा येशू ख्रिस्ताचे स्वतःचे शिष्य मेंढरांप्रमाणे इकडे तिकडे पांगल्या गेले होते तेव्हा हे दोघे उघडपणे समोर येत आहेत. 41 आणि 42 वचने पुढे वाचूया. त्याला वधस्तंभावर खेळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेविले नव्हते. तर यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेविले, कारण ती कबर जवळ होती. श्रोत्यानो, वल्हांडण जवळ असल्यामुळे त्यांना आता घाई करावी लागली, आणि त्यामुळे शरीरात मसाले भरण्याच्या क्रियेला ते पाहिजे त्या प्रकारे पूर्ण करू शकले नाहीत. आणि म्हणूनच स्त्रिया अधिक मसाले घेऊन कबरेवर का आल्यात हे कारण स्पष्ट होते. ह्याद्वारे आम्ही पुढच्या गौरवशाली अध्यायात आता प्रवेश करीत आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू वधस्तंभावर झाला. जरी योहान ह्याविषयी विस्तृत माहिती देत नाही तरी आम्ही ते चित्र समोर आणू शकतो. आणि कशा प्रकारे प्रभू येशूच्या मृत्यूच्याद्वारे
भविष्यद्वाण्या पूर्ण झाल्यात त्यासुद्धा आम्ही अभ्यासल्यात. येशूच्या शरीराला मसाला लावून नंतर त्या शरीराला कपड्याने गुंडाळण्यात आले. बोटापासून सुरुवात करून पूर्ण शरीराला हे लोक गुंडाळीत असत. दुसऱ्या शब्दात प्रभू येशूचे पूर्ण शरीर कपड्याने गुंडाळलेले होते. आता योहान सांगतो की त्यांनी मसाले वापरून कपड्यात त्याचे शरीर गुंडाळले. ही माहिती त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती. आपल्याला आठवत असेल श्रोतांनो की पुनरुत्थानाच्या दिवशी सकाळी जेव्हा योहानाने कपडे पाहिले आणि त्यात येशूचे शरीर नव्हते, तेव्हा त्याला कळून चुकले की प्रभू येशूचे पुनरुत्थान झालेले आहे आणि त्याने त्यावर विश्वास ठेवला. आज आम्हाला सुद्धा हा विश्वास ठेवण्याची गरज आहे. श्रोतांनो, हा निर्णय आपल्या हातात आहे. विचार करा आणि गंभीरपणे प्रार्थनापूर्वक निर्णय घ्या. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियानो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणा प्रत्येकास आशीर्वादाचे असे झाले असेल. होय, तारण देणाऱ्या येशूने सर्व काही तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केले. वधस्तंभावरचे भयानक असे मरण सोसले. आम्हाला पापांची क्षमा देणारा झाला. प्रियानो, आपण पाहिले की येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला असताना 28 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. योहानाने वधस्तंभावरील ख्रिस्त आमच्यासमोर रेखाटत असताना हेच वेगळेपण ठेवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे पवित्र शास्त्रलेखाची परिपूर्ती. यामध्ये देवाची योजना आम्हाला स्पष्टपणे दिसते. काय या योजनेचा एक भाग म्हणून आपण स्वतःला समजता? काय तारणाची योजना आपल्यासाठी उपयुक्त झाली आहे? संधी आहे तोवरच याचा विचार करा आणि तारणाची योजना स्वीकारण्याचा प्रयत्न करा. प्रभू आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणाऱ्या प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद देत असताना आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. यासाठी की प्रत्येक मानवासाठी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे उद्धाराची तारणाची योजना तू बनवलीस. तुझा एकुलता एक पुत्र तू आम्हासाठी दिलास आणि त्याने देखील तुझ्या सर्व आज्ञांचं पालन केलं. त्या वधस्तंभावरचं भयंकर असं मरण त्याने स्वीकारलं, केवळ आमच्यासाठी, आमच्या पापांसाठी. होय प्रभूजी, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त याच्याकडे आमची दृष्टी आम्ही लावलेली आहे. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून ज्या गोष्टीसाठी त्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळावं लागलं ते म्हणजे आमचे पाप, याची जाणीव आम्हाला व्हावी आणि या पापापासून दूर राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आम्हाला तुझं सहाय्य हवं आहे. आज आम्ही या जगामध्ये जगत आहोत, परंतु या जगामध्ये अनेक लोक पापामध्ये बरबटलेले आहेत, अडकलेले आहेत. आणि म्हणूनच प्रभूजी, आमची विनंती आहे, प्रार्थना आहे, या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू शक्ती दे, सहाय्य कर. प्रभूजी, तुझ्या योजनेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.